Bye.
म्हणायचं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. गावात येऊन वैष्णव भक्त संत सेवेशी झाला रत. तयासे आदर करुणी बहुत चरण प्राक्षाळी स्वहस्ते. आज आपली 5व्या दिवसाची कथा भगवान पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या कृपेने त्यांच्या चरित्राचं चिंतन करण्याचा आपल्याला सुयोग प्राप्त झाला ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. कालच्या चरित्रामध्ये तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावरती भजन करत असताना जिजामाई त्यांना जेवण घेऊन जात असताना काटा मोडला. प्रत्यक्ष भगवान पंढरीश पांडुरंग येऊन जिजामाईचा काटा काढला. महाराजांच्या बरोबर जेवण केलं आणि अशा त्या भंडारा डोंगराला पवित्र पुनीत करून आजपर्यंत सर्व वारकऱ्यांचं एक श्रद्धास्थान भगवंताच्या वास्तव्याने ते तयार झालेलं आहे. अशी कालची कथा होती. मग भगवान अंतर्धान पावले आणि जिजाई आणि तुकाराम महाराज दोघेही संध्याकाळच्या वेळी घरी आले. ठरल्याप्रमाणे सकाळी उठल्यावरती इंद्रायणीचं स्नान, पांडुरंगाचं पूजन, मंदिराची साफसफाई आणि ठरल्याप्रमाणे रोज भजन असा महाराजांचा क्रम होता. गावात येऊन वैष्णव भक्त संत सेवेशी झाला रथ आणि तयासी आदर करुणी बहुत चरण प्राक्षाळी स्वहस्ते. तर तुकाराम महाराज त्या कालामध्ये गावामध्ये कोणी वैष्णव भक्त आले, कोणी विद्वान ब्राह्मण आले, कोणी तपस्वी आले तर त्यांची सेवा करणं, पाय धुणं, पूजा करणं, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं हे करत होते. ते त्यांच्या एक नित्यातला क्रम होता. संत सेवे परते काही अनेक साधन सर्वथा नाही. त्यांच्या वचनाच्या ठाई विश्वास जीवी धरेला. गावामध्ये कीर्तन असेल, कोणी कीर्तन करायला आला
कीर्तन करणारे महाराज असतील तर त्यांची सेवा करणे आणि कीर्तनाच्या पूर्वी ज्या काही बाकीच्या गोष्टी असतात त्या पण कराव्या लागतात. जिथं कीर्तन करायचं त्या परिसराची स्वच्छता करावी लागते. कीर्तनकारला कीर्तन श्रोत्यांना बसायला टाकावं लागतं. आलेल्या श्रोत्यांच्या चपला एका बाजूला ठेवाव्या लागतात आणि कीर्तनाकरता प्रकाश त्याच्याकरता पूर्वीच्या काळात त्याला ती ड्युटी असायची, ड्युटीत राहायची. ही त्याची व्यवस्था करायची, बसायची व्यवस्था करायची. ह्या सर्व व्यवस्था तुकाराम महाराज स्वतः हाताने करत होते. आपल्याला किती जमतं हे काय माहीत नाही बुवा. आता आम्ही कीर्तन करायचं म्हटल्यानंतर आम्हीच कीर्तन करायचं, आम्हीच यायचं, ते बसायला टाकायचं, झाडून घ्यायचं आणि श्रोत्यांच्या चपला एका बाजूला ठेवायच्या आणि मग कीर्तन करायचं. असं होऊ शकतं का? असं काय होणार नाही ना. असं आमच्याच्याने होणार नाही. पण तुकाराम महाराज करत होते ते. त्याचं कारण किंवा कोणाचंही कीर्तन असलं, भजन असलं तर त्याच्या पाठीमागे ध्रुपद धरायचं आणि प्रमाण चालू झाल्यानंतर अतिशय आनंदानं नाचायचं. अगदी नेत्रातून अश्रुपात होईपर्यंत सप्रेमाने प्रेम भरीत अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते या भावनेने नाचायचं. असं हे तुकाराम महाराजचं नित्याचं चरण असं चालूच होतं. जे जे काही लागतं ते सर्व तुकाराम महाराजांच्या ठिकाणी होतं. आता ते अवतारी संत होते. भागवतामध्ये जेवढे भक्ताचे लक्षणं सांगितलेले आहेत तेवढे तुकाराम महाराज ठिकाणी प्रत्यक्ष होते. महिपती महाराज म्हणतात, उत्तम भक्ताचे लक्षण श्री भागवती बोलले जाण, तुकयाच्या अंगी चिन्ह एकही न्यून असेना. जेवढे भागवतामध्ये भक्ताचे लक्षण सांगितलेत, गीतेमध्ये सांगितलेत, अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मे भक्त समे प्रिया अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेव च निर्ममो निरहंकार सुखदुःख सुखक्षमी असे भरपूर वर्णन केले. 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून भगवंताने स्वतः आपल्या भक्ताचे लक्षणं वर्णन केलेत. असे ते भागवतामध्ये किंवा काय म्हणतो आपण त्याला गीतेमध्ये वर्णन केले. तुकाराम महाराज म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास. आणि गेले असे अनेक भक्तांचे जे जे लक्षणं वर्णन केले ते सर्व तुकारामांच्या अंगामध्ये होते. आणि असे संपूर्ण लक्षणं घेऊन महाराजांचं जीवन, नित्याचं जीवनचरित्र चालू होतं. दिनचर्या त्याला आपण असं म्हणतो. आणि जीवनामध्ये एक एक प्रसंग येतच राहतात. कोणी किती झाला, आमसारखा संन्यासी जरी झाला तर आम्हाला काही कमी कुचडे नसतात. काय कुचडा येऊन पुढं उभा राहील याचा काही भरोसा नाही. आता ज्यांनी लग्न केले, ज्यांनी बायका आहेत, ज्यांना काही दुकान आहे, शेती आहे, व्यवसाय आहे, त्यांच्या पुढे ते येतेच. पण आम्ही काही घेणं नाही, देणं नाही. पण कोण आमच्या पुढे काय आणून ठेवेल याचा काही भरोसा नाही. मग परमार्थ करणाऱ्या माणसाला परमार्थ करता करता, वारी करता करता, रोजचं नित्य करता करता काही येते. ती प्रारब्धाधीन गोष्टी असतात. काही आपत्ती येतात, काही अपवाद येतात, काही नसलेलं कोणी आणून उभं करतं, काही निसर्गाने उभं राहतं. तसं तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आपल्यापेक्षा त्यांच्याकडे फार तसं भांडवल होतं. लय उभं राहायचं त्यांच्याकरता, घटना घडायच्या त्यांच्या जीवनामध्ये. अशीच एक घटना महिपती महाराज सांगतात. 21चा प्रसंग असा आहे. तुकाराम महाराजच्या प्रपंचाची गरिबी किती होते हे सर्वांना माहिती, सर्व श्रोता आहे ती, त्यांची गरिबी किती होती. आता खायलाच अन्न नव्हतं, बाकीची काय गोष्ट. मग एके दिवशी जिजामाता स्नान करायला बसली. एकच लुगडं होतं, ते पातळ काढून ठेवलं भिंतीवरती आणि स्नान करायला बसली. आता पूर्वीचा काल होता तो. आमच्या लहानपणी आत्ताची गोष्ट आहे, म्हणजे अजून 50 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट.
50 वर्षापूर्वीची गोष्ट, बाईला डबल लुगडं नव्हतं. आता त्यावेळी काही पातळ शब्द नव्हता आला, त्यावेळी आम्ही सगळे खेडेगावातले आम्ही ते लुगडंच म्हणायचं होते. मग ते बाईने काहीतरी कपडा नेसायचा आणि ते लुगडं पातळ म्हणा धुवायचं, वाळू घालायचं. आम्ही लहानपणी ते नदीवर ते कपडे धुवायचे, आई आमचे कपडे धुवायचे, ते पातळ धुवायचं. आम्ही दोघं असं धरायचो, ते वाळायचं मग नेसायचे. पुढं लग्न बिग्रायला जायचं असलं तर कोणाकोणतरी पातळ मागून आणायचं, कपडे मागून आणायचे, मग जायचं. आत्ताच्या ते महाराजांच्याला झाले 350 वर्ष. 350 वर्षाची परिस्थिती काय असेल काय सांगता येत नाही. पण ते एक पातळ कपडेच नाही, डबल पातळ भिंतीवरती ठेवलं. जिजामाई स्नानाला बसली, महाराजांचं भजन सुरू झालं आणि एवढ्या अवकाशामध्ये कोण बिचारी एक आली ब्राह्मणाची बाई. आणि आल्यानंतर तुकाराम महाराजाला विनंती करू लागली, महाराज अहो गेले कित्येक दिवस झालेत, अंगावरचं पातळ बदललं नाही, एकटंच पातळ आहे, फार वास आला आहे त्या पातळाचा, त्याला धुवायचं आहे पण काय करू, मला एखादं जुनं पानं काही पातळ असेल तर द्या ना. आता तुकाराम महाराजाला पंचायत, बायकोला तर एकच पातळ, आता द्यायचं कसं काय. हो पण द्यावं ते पातळ नंतर सगळे आमुषा पौर्णिमा एकखटीच पुढे येणार हे त्यांना माहीत होतं ना. ते आता काय करायचं, ते मोठा कठीण प्रसंग. तरी महाराज, कारण त्या ब्राह्मणाच्या बाईने खूप वर्णन केलं, फार उपकार होतील, तुला पांडुरंग दया करेल, तुझं चांगलं होईल, तुझं कल्याण होईल. महाराजांनी त्या भिंतीकडे बोट केलं, तिथे पातळी जाय घेऊन गेली. आता तेच पाहत होती, त्यांचे पातळ घेतलं, अशी निघाली महाराजांच्यासारखी तुरू करून निघाली ती. पण जाता जाता ती म्हणली, बाबा तुझं फार कल्याण होईल रे, तुझ्यासारखा परोपकारी माणूस कोणी पाहिला नाही मी, तो फार दयाळू आहे, तो फार परोपकारी आहे वगैरे 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 महाराजांना आशीर्वाद देत गेली. पण जिजामाईचं स्नान झालं आणि वर भिंतीकडे पाहिलं. आता पातळ घ्यायला हात घेतला, पण पातळ तर नाही. आता काय करायचं, आता फक्त चित्र लक्षात घ्या, त्या माऊलीचा जीव काय म्हणेल. आता अंगावर जर बोटभर वस्त्र नाही, हाक कोणाला मारायची. इथं भागीरथी, काशी भागीरथी तर लग्न होऊन बाहेर गेलेत आणि विठोबा आणि गंगा तर स्नानाला गेलेत. घरात तर कोणी माणूस नाही. ती शेजारची ती दासी होती बुवाबाई, तर ती घरात नाही. आता घरात तर फक्त महाराज एकटेच दारात बसलेले आणि मी तर एकटेच. पातळ झालं काय का, ते काय कावळ्या नेलं झालं काय पातळ. पण हाक कोणाला मारायचे, आता घरात माणूसच नाही. काय करायचं काय आता, पातळ तर गेलं. बरं पातळ गेलं म्हणून का बाहेर येऊन पाहणार कोणी पातळ नेलं, बाहेर यासारखी परिस्थिती आहे का. भगवान परीक्षा पाहिल्यानंतर कशी परीक्षा पाहतो आणि का पाहतो. जिजामाईचा जीव इतका का सवीस झाला का, तिला असं वाटलं माझा जीव या ठिकाणी गेला तरी चालेल. असं आहे आपल्या भारतीय स्त्रीमध्ये, तिच्या शिलाकरता लज्जेकरता आत्तापर्यंत अनेक उदाहरणं आहेत. तिनं तिच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, पण आपलं शील जपलेली आहे. खूप उदाहरणं आहेत. आजही ती परिस्थिती आहे. आणि म्हणून जिजाबाईला मोठं दुःख झालं, तर काय करणार महाराज. तेवढ्यात असा वाईट प्रसंग येऊन ठेपला. त्या दिवशी गावात कोणीतरी लग्न होतं आणि ते सगळे पाहुणे रावळे आली. आता भिंत असं निवडी घातलेली, ती काय आपल्यासारखं ते काय बाथरूम असणार आहे का, त्याला दरवाजा आहे का काय. ते आले आणि ते तर महाराज तर ते पातळ त्या बाई नेल्यानंतर त्यांना माहिती आता जिजाबाई काय करणार आहे. भिना घेतला, नीट भांडारी डोंगर गाठला, भजन करीत निघून गेले. आता घरात कोण नाही, ते माणसानं दार हाक मारली, तुकाराम महाराज, ओ महाराज घरात आहे का कोणी. जिजाई अहो तुम्हाला लग्नाला यायचं नाही का, आपल्या पाहुण्यांचं लग्न आहे. आता काय करायचं. आता माणसं पाहुणे शहाणे माणसं दारात आलेत, घरात कोण नाही, महाराज निघून गेलेत, अंगावर बोटभर कपडाने. सांगायचं काय आणि करायचं काय.
बिकट प्रसंग तयार झाला. आणि ती माणसं त्यांना बिचारांना त्यांना काय माहिती आहे, ते सारखे हाक मारायचे. लग्नाला यायचं का घरात, डायरेक्ट घरात. पूर्वीच्या काळात आज तसं काही बेल नव्हती, बेल वाजवायची, कुत्र्यापासून सावध राहा, हा काय प्रकार होता त्या काळात. आमच्याकडे अजून खेड्यातली माणसं आले का नीट थेट घरात, आहेत का तुकाराम पाटील कुठे गेलं, काय चालेल, बसले खाली. जिजाई 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 बाहेर गाठली त्या मुरीमध्ये, महाराज गेली तिकडे, तिच्या अंगावर नाही कपडा. आणि मग इतका जीव कळवळा, एवढ्यातही त्या काळ्या विठ्याला लाखोली वाहतच होती. असं आहे, काळ तोंड्या वाटोळं केलं, माझं नशीब फुटलं, यांनी माझा नवरा येडा केला, संसाराची राख रांगोळी केली, वगैरे 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 वगैरे. आणि त्याचं अर्ध झालं. मग हा मुर्दा बाहेर बसला. असं विंचा जसा विंचू ठणका देतो आणि असा कातरता कातरता निघतो. मग यांनी असा ठणका दिला, कोणाला तरी देऊन टाकलं पातळ, मला माहिती आहे. आता विंचासारखा निघून गेला. खूप शिव्या दिल्या, पांडुरंगाला दिल्या आणि त्याला दिल्या. पण भगवान हा अत्यंत दयाळू असतो महाराज. भगवान भक्ताची ज्या ज्या प्रसंगी जैशी जैशी वेळ पडे, तैसे 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 होणे घडे. जो जो प्रसंग येईल तसं होय भक्ती केला तैसा. पूर्वी भगवान त्याला पाहिजे त्या खानात त्याचं संरक्षण करतो. आणि मग पांडुरंगाने त्या भिंतीवरती एक पितांबर टाकला. मग जिजामाईने तो घेतला. आता प्रसंग काय, त्याला शिव्या द्यायचा नव्हता, घेतला. नेसता नेसता शिव्या देत होती. हां, त्याला वाटलं त्याने दिला असेल, त्याला वाटलं जिजाला शिव्या देईल, आणि म्हणून त्याने दिलं. तुझ्या पितांबराला काय करू, माझा संसार वाटोळं केलं, वगैरे वगैरे. पितांबर नेसली, गेली घरामध्ये. माणसं बसलेली होती. जाता जाता त्या पितांबराचा प्रकाश पडला महाराज. पांडुरंगाचा पितांबर येतो, अत्यंत दिव्य. आता माणसं तिथं दोन म्हणले, ते तुकारामने डोका टाकला का रात्री कुठंतरी, भजन करतो, बुवाचं सोंग घेतो आणि काहीतरी चोरी केली काय मनात. आणि मी एक जण म्हणले, जिजाबाई काय भारी पातळ आणलो, काय पितांबर भारी आहे, कुठून आणला. अरे आता तुका सुधारला गड्या, तुझ्या प्रपंच जर चांगलं रांकेला लागलं, बरं झालं. मग तुकाराम महाराज, आता तुकाराम महाराज नव्हते म्हणजे तुका म्हणत होते, तुका सुधारला बरं झालं, तुला एवढं चांगलं पातळ आणलं. म्हणले लग्न केल्यापासून बोटभर चिंधी नाही घेतली आणि एवढं पातळ आणलं आणि एवढं कशाचं काय झालं. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, माझं मला माहिती आहे, माझा प्रपंच काय चालला आणि तुमचा तुका काय करतो हे सगळ्या जगाला माहिती आहे. चल जाऊ द्या म्हटले. बरं जाऊ द्या म्हणे, तुम्हाला लग्नाला यायचं का नाही. आता त्यांची घाई लग्नाला चल म्हणायची आणि हिची घाई भानगडात ही दुसरी. तिने सांगितलं मला लग्नाला यायचं आहे, पण माझं घरात बरं कामधाम राहिलेला आहे, तुम्ही पुढे चला, मी मागून येते. महाराज तुकाराम महाराज गेले. आणि मग पाठीमागे ती जिजाबाई म्हणती, पेशाने चव सांडिली बरी, धडचे घातले काठ्यावरी, एकची वस्त्र होते घरी, ते देऊनी सत्वरी पळाला. पळाला म्हणजे विंचाची उपमा दिली. जसा विंचून ठणका देतो आणि तो निघून जातो, तसं तुकाराम महाराजांना खूप जिजाबाईंनी शिव्या दिल्या. आणि अशा कालामध्ये महाराज, भगवान काय दूर नसतो, भगवंतांनी जिजाबाईची लाज राखली. आणि अशा कालामध्ये महाराज म्हणतात, तो शरीर संबंधी आणि व्याही, मिळवून लग्नाशी जाती पाहे, ते बोलावयाशी आले सर्वहीन, म्हणती जिजाई बाहेर या. अशा कालामध्ये त्याला बाहेर या असे दुसरे लोक म्हणत होते. असो, पांडुरंगाने कोड कौतुक केलं, जिजामाईचे लज्जा रक्षण केली. आणि मग मागे प्रावरणीचा पितांबर सत्वर टाकेला, तिजवर लज्जा रक्ष रुक्मिणीवर करुणाकर दासांचा. कारण भगवान हा भक्ताचा दास करणारा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दास्य करीता दास्य Hare
उपासाचे उने नसा हे तयाचे वाढिले भाने वाढिले ठाईचे भाने टाकुन्या धावी ऐसा कृपेचा सागर. भगवंतांनी आपल्या भक्ताकरता अनेक संकटे आले ते काय संकटे बहुत निवारिली. असा तुकारामाच्या जीवनामध्ये एकने अनेक प्रसंग. एकदा प्रसंग असा होता, महाराज इंद्रायणीच्या काठावरती भजन करीत बसले होते आणि लोक त्या उंबऱ्याला बाजाराला चालले होते. मग तर काही लोक म्हणले, महाराज नेहमीप्रमाणे जसे आपल्याकडे म्हणतात जेवायला बसलं का, ओ या जेवायला. कोणी गहू काढत असलं का, हो या ना गहू काढायला, या भात काढायला, असं बोलण्याची पद्धत असते. तुकाराम माझं लेक म्हणले, हो म्हणले न्या चला बाजाराला यायचं का, चला बाजाराला, चला बाजाराला. म्हटले महाराज म्हणले ठीक आहे, मी काय तुमची आज्ञा मोडू, तुमचा आग्रह आहे, चालले बाजारला. आता बाजारला जाता जाता पूर्वीच्या काळात लोक जमून जायचे बाजारला, पायीच होता कार्यक्रम. चालले, त्यात एक ब्राह्मणाची बाई होती, खूप म्हातारी होती. तिचं डोकं भूमीकडे गेलं होतं, हातात काठी होती, शरीर पार जीर्ण झालं होतं, तेलाची बाटली होती. चालली, महाराजांना दया आली. महाराज म्हणले, आजी आता तुम्ही तेल आणायला चालले, मग आता तुम्हाला बाजारला यायचं, तुम्हाला चालता येत नाही, तुम्ही माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला पाठपुळी घेतो आणि मग आपण जाऊ बाजारला जाऊ. ते म्हणे, बाबा तू इतका गोड आहेस, तू परोपकारी आहेस, तू फार चांगला आहेस, तो असं करणस, मग माझं तेवढं तू चालला आहे बाजारला, माझं एवढं तेल बाटली घेऊन जाय आणि तेवढं तेल घेऊन ये, काय मला म्हाताऱ्या माणसाला त्रास देतो. महाराजांना सल्ला पटला. बरं जा म्हणे, मी तुमचं तेल आणून देतो. त्या बाजारवाल्याबरोबर महाराज त्या ब्राह्मणाच्या बाईचं नुसतं तेल आणायला गेले त्या उंबऱ्याला, भट उंबऱ्याला. ते उंबरं तिथं ते बाजारला ते आहे अजून उंबरं ते. आता सगळं काम टाकून लोकांचं तेल आणायला कोण, प्रमोद जाशील करतो तेलाला काय जातोय बाबा, आपण तेल आणायला काय असं जातोय, आपण पैसे दिले तर नाही जातो. महाराज गेले तेल आणायला. आले, तेल घेऊन आले, पण त्या तेलाची ख्याती अशी झाली, महाराजांनी ते तेल आणून दिलं त्या ब्राह्मणाच्या बाईला. आता तेल तिच्या पैशात तेवढंच आणलं होतं, पण ते तेल त्या बाईला 8 दिवस जायचं, ते महिना झालं ते तेल उडना ते. आता बाई म्हणल्यावर ग बसेल कधी. जेव्हा बाईने सगळ्या गावात सांगायला सुरुवात केली, बाई म्हणली त्या तुकाने तेल आणलं आणि माझं 8 दिवसाचं तेल महिना झाला तरी उडायला तयार नाही, दुप्पट झालं तिप्पट झालं. आता लोकांनी असं ऐकल्यावरती लोक बाया महिला गप बसतील होत्या. नाही कोणी वाटलं ते तुका अरे माझं एवढं तेल आणलं बा, तुझ्या हातात दुप्पट होतं आहे म्हणे आणि लय चांगलं लागत आहे म्हणे, तू लय तेल वाढत आहे. आता महाराजाला नाही म्हणायचं, बरं द्या बाई, आजीबाई मावशीबाई द्या, काकू मामी द्या आणतो तुमचं तेल. आता एकदा झालं, दोनदा झालं, जेव्हा गावात बातमी फुटली तुकाने तेल आणलं का ते डबल होतं ट्रिबल होतं. जेव्हा लोक बाटल्या नळकांडे डबडे किटल्या महाराजाकडं, अरे पण ते न्यायचे कसे काय. आणि मग कोणी हाताला बांधल्या, कोणी दंडाला बांधल्या, कोणी गळ्यात बांधल्या, कोणी कमराला बांधल्या, आणि सगळा नळकंडे महाराज सगळ्यांनी बांधलेलं, सगळं अंगात बांधलेलं. आता पैसे कसे काय घ्यायचे आणि भजन कसं काय करायचं. मग गळ्यात एक पिशवी बांधली पोत्याची, ह्याच्यात टाका म्हणले पैसे. आता पैसे याच्यात टाकायचे, एक म्हणते माझं पावशेर आण, एक म्हणते माझं अर्धा लिटर त्यावेळी अर्धा किलो आण, काय शेर म्हणायचे, पावशेर आण अर्धा शेर आण, लय मोठं खटलं असं म्हणते, एक शेर आण, कोणी माझं छटाक आण. महाराज कशाला हा 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 माझे. आता पैसे पावशेराचे त्याच्यातच आणि शेराचे त्याच्यातच. शेराची बाटलीन, पावशेराची बाटलीन, छटकाची बाटलीन, सगळ्या बाटल्या घेतल्या बांधल्या, गेले बाजारला. आता बाजारला गेल्यानंतर तिथं पंचायत अशी झाली, ते तेलाजवळ गेले, सगळे ठेवले खाली ते बाटल्या बिटल्या. तेली वा याच्यामध्ये तेल दे, घेतली पिशून त्याच्यापुढे पालथी केली, ह्या बे पैसे आणि ह्या बाटल्या. तो तेली म्हणला, बुवा अहो त्या कोणत्या बाटलीत किती घालायचं, मला काय कळतं म्हणले त्याच्यातलं.
आता मला माहीत काय म्हणते, पांडुरंगाला माहिती म्हटले ते, आता मला काय त्यातलं कळतं. आता लोकांनी दिले म्हणले पैसे, आणि हे पैसे आता तेलाचं डोकं बंद पडलं. हे कसं काय, ह्याच्यात किती तेल घालायचं, कोणत्यात किती घालायचं, आणि कोणाचे पैसे काय मोठ अडचणच तयार झाली. बरं म्हणले, तो का आपण पाहू म्हणले, हे मला पाळ देऊ लाग. महाराजांना नाही म्हणायचंच नाही. ते दिला चिपळ्या विना खाली ठेवून घेतल्या खुंट्या, सगळं झाडून काढलं, त्याचं पाल बिल दिलं, त्याचा घोडा पाणी पाजून आणला, त्याला चारा टाकला. बस त्या तेलाच्या हाताखाली दिवसभर काम, सगळं काम बिम झालं. ते पैसे आणि बाटल्यात त्या तेल्याजवळ, तिथं तेल्याजवळ दिलं ठेवून. आता दिवस मावाळा. ते म्हणले मी थोडंसं भजन करून येतो, आणि मग सकाळी मी आपलं जाईल म्हणले लोकांच्या बरोबर, नाही तर मी आहे. रात्रभर भजन केले, सकाळी आले, त्याच्या घोड्याला चारा पाणीवर केलं. म्हणले तेली दादा आता येतो म्हणले मी. ते डबडे ते कुठे ते इथं ठेवलेत म्हणले. तेल घातलं का, हा म्हणले घातलं तेल. पैसे घेतले का, घेतले म्हणले. त्या तेल्याला वाटलं याच्याकडे येड्याच्या आधी लागू. त्याने जे घेतलं का नाही सगळ्यात सारखं घालून दिलं तेल. सगळ्यात सारखंच, कोणाला राग नको कोणाला लोभ नको, सगळ्यात त्या नळकंड्यात, बाटल्यात, डबड्यात, किटल्यात सगळ्यात सारखं तेल घातलं. घेतले पैसे, दिले डबडे बांधून अंगाला, गेले महाराज. आता गेल्याच्या नंतर त्यात गावात गेलो, सगळे गोंधळ होणार होता ना तो, पण गोंधळ होत नव्हता तिथं. आयसे बोलता ती ब्राह्मणी मात फाकली कानो कानी, आणि म्हणे ते तुका तेल आणून ते बहुत दिस जात असे. ती ब्राह्मणाची बाई सांगत होती, ही कोणी आली. डबडे सोडायच्या आधी दुसरे डबडे हजर होते, महाराज आमचं पण तेल आणून द्या. आता हे सगळं नेलं झालं, पण मग आता तिथं ते वाटायचं कसं. पांडुरंगाने अशी किमया केली महाराज, जसे जीव मरतात आणि सर्व जीव जाऊन कुठं जातात, अविद्येतच विलीन होतात. पण जेवढे जन्माला येतात ना, तेवढे आपल्या आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे जन्माला येतात. मरणं तर सारखंच असतं, जाणं तर सगळ्याचं सारखंच असतं, तिथं स्थित राहणं सगळ्याचं सारखं असतं. पण बाहेर येताना मात्र प्रारब्धाप्रमाणे प्रत्येकाचं येणं भिन्न राहतं. असं आहे. तसं त्या बाटल्यात तेल घातलं समान सारखंच राहिलं. पण जेव्हा ज्याची त्याची बाटली, जितके ज्याचे पैसे तितकं त्याच्यात तेल घातलेलं होतं. ही पांडुरंगाने त्याची सगळी किमया केली. म्हणजे भगवंतानी अशी एक माया रचली, आणि सर्वांचं तेल सारखं त्या ठिकाणी झालं. आणि मग हे सगळं झालं. आले तुकाराम आज, सगळ्या गावात आनंदी आनंद. जिजाबाईला बातमी कळाली. आता जिजाबाईला वाटलं सगळ्या गावाचं तेल आणतो, आणि घरात कधी छटक तेल आणत नाही, माझी कधी बाटली नेत नाही. असं म्हणलं त्या त्या बाईला काय बरं वाटेल का, आपला नवरा सगळ्या गावाचं तेल आणून देतो आणि घरात तेल नाही म्हणलं होतं, तो नवरा जगन का तिच्या हाताखाली. आणि मग काय महाराज, आधी तिने तुकाराम महाराजचा बेत पाहिला, आणि मग जेव्हा गल्लीत गेली, आता त्याला पाठांतर भरपूरच होतं, तिला पाठांतराची काय अडचणच नव्हती जिजाबाईला. जेव्हा गल्लीत गेली म्हणले तर काय तिला सनकड्या झेपऱ्या फिपऱ्या काय शिवाय द्यायचे. दिला माझा नवरा काही बैल हे का, आणि ते मला मग भरून देताना का ते काय बैल हे का, ते काय गाडी हे का, त्याच्या बोखंडी घातले सगळे बाटल्या नळकडं, तुमचे काय बापाचं खातो का, त्याला काय पैसे दिले का काय वगैरे वगैरे. जिजाबाईंनी भरपूर हाजरी घेतली, आणि मग महाराजांची पण हाजरी घेतली. पण असं झालं तरी महाराजांनी तिला एक शब्द काहीही उत्तर न देता महाराज या ठिकाणी महाराजांनी सगळ्यांचे तेल पोच करत होते. अशी महाराजांचे अनेक 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 त्यांच्या जीवनात अघटित घटना आहेत. नित्याचं भजन चालूच होतं. रोज भजन करत असताना त्यांना काही आठवत नव्हतं. त्यांना देश काल लोकाचं आपलं असो ऐसा कोठे
अलंकार सर्व सुखालो सर्वालंकार असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भूबोधज्या ध्यानात आणोनी पांडुरंग मूर्ती लाविले दोन्ही नेत्र पाती सप्रेम भरीत होनी चित्ती करुणा एकांती भाकीत असे. तुकाराम माणसं भजन एकांतात चालूच होतं. एके दिवशी महाराज उठले, नियमाप्रमाणे स्नान पूजन झालं ना आता भजनाला जायचं. जिजा म्हटली, अहो लक्षात आहे का? काय लक्षात? आता माझ्या लक्षात फक्त पांडुरंग आहे हो, दुसरं काय माझ्या लक्षात नाही. वा वा वा, आपल्या लग्नाचा वाढदिवस माहीत नाही का तुम्हाला? काय बया भांडत त्यात, सगळं लक्षात राहतं. मैत्रिणीच्या वर लग्नाचा वाढदिवस तिचा बरं लक्षात राहिला, माझा बरं लक्षात नाही राहिला. आमकं तमकं खूप लग्नाचा वाढदिवस ते कसा आठवत नाही तुम्हाला? काय ते त्यांच्याकडे लय भांडवल असतं. ते आपल्या लग्नाचा वाढदिवस माहीत नाही? नाही हो, आपल्याला लग्नाचा वाढदिवस काय माहिती आहे. आणि ते म्हणून किरण हे यांची हालपाय असे ना आपलं सावध व्हायचं. हे बायकोचं बैल होण्यात काय मजा नाही आपल्यासारख्याने. यांच्या लय दैनी रे, असे पळते पिशा घेऊ घेऊ पळते. काय विचारू नका दैनी यांच्या. पांडुरंगा आम्हाला बायको नाही दिली, लय उपकार काय केले उपकार क्या केले उपकार सांगू काय. बाप न करी आयशी माय, लय आम्हाला आनंदित ठेवलं जीवन आमचं. तुकाराम जिजाबाई म्हणली, तुम्हाला माहीत नाही का? काय म्हणली? अहो माझं सोडा लग्नाचं सोडा, तुमच्या बापाचे पक्ष आहेत आज. आज पितर जीव घालायचे. बरं 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 म्हणले. बरं बरं निघा. कुठं निघाली म्हणते? हे त्याला सामान आणायचं आहे, ते तर घरात काय नाही, सामान आणावं लागेल. आणि ते काय हे सामान काय तुमचा बाप आणील काय? गावली मी काय करू, माझ्याकडे काय नाही. मी असं करतो म्हणले, मी शेतात जातो आणि भजन करीत करीत जातो आणि भाजी घेऊन येतो. मग भाजी शिजवायची, पितळ नैवेद्य दाखवायचा आणि ती खाऊ म्हणली आपण. तुमच्याकडे एका रान भाजी असतात, ती कोंबडीची भाजी, चिलाची भाजी, पाथरीची भाजी. ते आमच्याकडे पूर्वीच्या काळात भाज्या राहायच्या. पाथरीची, चिलाची, कोंबड्याची, अशा त्या भाज्या. तांदूळच्याची, ते तांदूळचा, अजून ते असं तांदूळचा चील, अशा बरेच भाज्या होत्या त्या. अशा ते त्याला रान भाज्या म्हणायच्या. भाज्या घेऊन येतो म्हटले. राजगिरीची पण, घासाची पण, ते भाजी शेप. हे तर आपल्या शेपूची, चुक्याची, आंबट वगैरे हे तर आपण करतो. पण हे ह्या लावलेल्या भाज्या असतात. पण त्या रान भाज्यात पांडुरंगाच्या याच्यावर उगलेल्या त्या. महाराज म्हणजे भाजीचं गठोडं भरून आणतो, भाजी उकडायची, त्यात थोडं मीठ टाकायचं आणि नैवेद्य दाखवायचं आणि खायची भाजी. म्हणजे चांगली असते, आरोग्याला भाजी खाणं चांगली असते उकडून. गेले महाराज भाजी आणायला. आता 1 तास झाला, 2 तास झाले. कशाची भाजीन, कशाचे महाराजन, कशाचे पायन, कशाचे पित्र. आणि मग जिजाबाई महाराज एवढी रागवली. इकडे आवली घरी शिव्या देऊ लागली, चोरटा मियाला गुयाला कुठं. आता कोणाची काय बायको होणी, पित्र जीव घालू काय. तिच्या तोंडाला काय हाड नव्हतं महाराज. ते काय बोलत होते ते तिथं मैपती महाराजांनी दिलंय. आणि मग आता अन्न वस्त्र काय करू. नामरूपे जडले चित्त म्हणून झाली विधी अस्तित. प्रेमाचे भोजन नित्य कीर्तन धष्टपुष्ट दिसत असे. तुकाराम आज प्रेमाचं भजन करत होते. चालले भजन करता करता चालले. शेजारी माणूस एक गहू काढीत होता. ते म्हणलं, बाबा या ना गहू काढायला. बरं 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 चालेल म्हणले, काय येतो म्हणले. दिला वेणा खाली ठेवून घेतला वेळा. आणि बाबा जेव्हा खाली वाकलीत गहू काढायला, 1 नाही 2 नाही, बाकीच्या लोकांच्या बरोबर यांची एकट्याचीच पात पुढे. भजन चाललंय, गहू काढायचं चाललंय. जे खाली वाकले
संध्याकाळी 6 वाजताच मुंडकं वर केलं. पित्र गेले वैकुंठवासी झाले. बायको तिकडं काय झालं ते पांडुरंगाला माहीत झाले. त्या मालकाला लाज वाटली. अरे तू का तुझे पित्र आहेत म्हणे आज. हा अरे म्हणजे विसरून गेलो म्हणले मी. मग त्यांनी बिचारा त्याला लय उदार झाला आणि मग त्यांनी उपकार केले. 4 गव्हाच्या पेंट्या दिल्या महाराजांच्या डोक्यावर बांधून. एवढे जा म्हणलं घेऊन तुमचे पित्र जीव घालायला. 5 दिवस मावळून त्या गव्हाच्या पेंट्या. आता तिथून ते गहू करायचे, मग ते वाळायचे, मग ते दळायचे, मग त्याच्या पोळ्या करायच्या, मग पितर जीव घालायचे. ते 8 दिवस जाते पितर जेवायला. कसं काय काय करायचं. घेतल्या डोक्यावर पेट्या. नाही हा शब्दच नाही. बालवत, जडवत, पिशावत अशी महाराजांची अवस्था. चालले घेऊन डोक्यावर गव्हाचे ते त्या वांब्या केल्या पुढे. त्या वांब्याला कुसळा असतात ते. चालले कोणत्या झाडाला मोवाळाचं पोळं घुसलं त्याच्यात त्या वांब्या. ज्या माशा उठल्या महाराजाला तोडायला लागल्या. खूप तडतड तोडायला लागल्या महाराज. आणि तोडत असताना तोडायला लागल्यानंतर महाराज त्यांना वाटलं अरे आज खरंच आपले पित्र आहेत आणि माझ्याकडून चुकलं आणि ते पितरच माशाच्या रूपाने आले असतील. त्यांना भोजन झालंच पाहिजे, त्यांनी खाल्लंच पाहिजे. आणि परोपकार नको काय थोडाफार घालायला. आपल्या देहाचा परोपकार घडायलाच पाहिजे. बरं देह तरी काय राहणार आहे का. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह जाणारच आहे. मग माशांनी खाल्लं तर परोपकार तरी होईल. पांडुरंगाला दया आली. पांडुरंगाला वाटलं माझ्या भक्ताचं शरीर शिल्लक राहणार नाही. भगवान आले आतीच्या रूपाने, वाटसरूच्या रूपाने. झाडाचे पानं घेतले, सगळ्या माशा काढल्या. महाराजांच्या अंगावरून हात फिरवला आणि पूर्वत देह शरीर झालं. महाराज आनंदी झाले. पाठीमागे अशी घटना घडली. जिजाबाई खूप काय म्हणतो त्याला आक्रोश करायला लागली. 10 वाजायला लागलेत अजून येईनात वगैरे 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 वाट पाहत होती. तेवढ्यात भगवंतानी पांडुरंगाने तुकारामाचा अवतार धारण केला. महाराजांचं रूप घेतलं. एवढं मोठं डोक्यावर गठुडं बांधलं. आले मोठं 2-5 पायल्या गव्हाचं पीठ, तांदूळ, डाळ, तूप, तेल, मिरची, जे जे लागतं ते पितराच्या पूजेचं सामान फार मोठं गठुडं आणलं आणि जिजाबाई पुढे ठेवलं. थोडासा उशीरच झाला म्हणले आता, पण सामान गोळा करायला थोडासा वेळ लागला होता. त्यात तो काम स्वयंपाकाला लाग. आता असे पित्र 12च्या आत काय पित्राला अपराह्न काल असतो. 12च्या आत पित्र काही जेवत नसतात. 1च्या दरम्यान आपल्या 2-3 तासात आपण उरकू. तू काय चिंता करू नको, मी तुला मदत करतो. जेव्हा जिजाबाईंनी पाहिलं महाराज डाळ, गूळ, तेल, तांदूळ, हे साखर, हे सगळं मिरची संगीत सगळं काही कमीच नाही वापरलं. पांडुरंगाच्या हात अष्टमहासिद्धी ओळगतीद्वारी. तिथं काय रिद्धी सिद्धी त्याच्या दासी आत. जे जिजाबाईंनी स्वयंपाक करायला घाट घातला महाराज
अतिशय उत्तम. महाराज म्हणले तो पण मी आता सगळ्याला आमंत्रण सांगून येतो, तू स्वयंपाक कर, मी काही भांडे आणून देतो. आधी गेले, भाड्याने काय कासले गुसने काय भांडे आणले, तिला मोठमोठे भांडे आणून दिले. गेले, आमंत्रण सांगून आले. आता लोक म्हणायचे या लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. आता याच्या घरात चिमणीला खायला दाना नाही, आता हा काय द्यायचा आहे बुवा आपल्याला, कशाचं जेवण आलं आहे. पण चला म्हणले आता काय हे म्हणतोय तो का, तर काय पांडुरंगाचा प्रभाव होता, तो प्रत्यक्ष पांडुरंग होतं, त्याचा प्रभाव पडणार नाही अशी कधी गोष्ट होईल का महाराज. ज्यांच्या चेहऱ्यावर चेहरा पडला अरे ते सगळे आले महाराज. इंद्राने स्नान केलं तर पितराचं जेवायचं होतं, स्नान करून आले. जाता जाता तुकारामाच्या दारावून जाताना त्या पदार्थाचा नाकात वास आला. असे बेधुंद झाले, कधी येऊन जेवण करून असं झालं महाराज. आणि काय लोक लबाड कुचर, त्याला कुचरवटे म्हणतात, ते कुचरदाणे ते आलेच होते यातली काय उणीव शोधायला. खरंच जेवण आहे का, खरंच काय आहे का. झालं आले सगळे, स्नान करून आले, पंगत झाली, मोठी पंगत बसली, मंत्रघोष चालला, श्लोक म्हटले लोकांनी. हे नाना प्रकारचे पदार्थ अत्यंत उत्तम. महाराज वाढतात, काही गावातली मंडळी वाढतात. असं जेवण लोक जेवले, इतके तृप्त झाले. त्यांच्या आयुष्यात अशी पदार्थाची चव त्यांनी कधीच नव्हती अनुभवली. ते पांडुरंगाचा हात होता त्याला. सगळे जेवण तृप्त झाले, सगळे लोक गेले, सगळं गाव तृप्त झालं. झालं तुकाराम महाराजांनी म्हणजे भगवंतानी स्वतः सगळे पात्र काढले, भांडे गोळा केले, घर साफ केलं. करशील तरी नव्हे काही. भगवान भक्ता करता काय करतो महाराजानं. दाशीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी आणि दैत्या घरी काय म्हणतो, धर्माघरी आहे मुखाकडे मागण्याची आस. आहे मुखाकडे काय म्हणलं, भाविकाचे काज अंगे देव करी, कार्हे धर्मा घरी उचिष्ट ते. जसं धर्मराजाच्या घरी भगवंतांनी उचिष्ट काढलं, खरकट काढलं, झाडलोट केली, सगळ्या भक्तांचं केलं. तसं तुकारामाच्या घरी महाराजांनी सर्व खरकट काढलं, झाडलं, लोटलं, सगळी भांडी गोळा केली. गेली इंद्राने सगळे भांडे बिंडे घासून आणले. झालं. जिजाबाईला सांगितलं तू आता हे सगळे आवरून घे, आपल्याला वाढून घे, आणि मी आता हे भांडे सगळे घासतो आणि ज्याचे भांडे त्याचे नेऊन देतो. मग आपण दोघं एकत्र बसून निवांत जेवू. जिजाबाईला सल्ला पटला. त्याला वाटलं आज कोणी दिवस उगवला, नवरा एवढा कसं काय प्रसन्न झाला, सामान आणलं, काय गुण आले त्या अंगात, गाव भरून आणलं, जेवण केलं, खरकट आणलं,
सगळं एवढं केलं, बाई नशीब उघडलं ग, आता अवदसा मिटली, माझं फार चांगलं झालं, अशी खुश होती जिजाबाई. नवऱ्याने जर बायकोच्या पुढे पुढे केलं, तुला हसाल, तुला काय कळत त्यातलं? हा, आता त्याला हसणंच आहे, खोटं खोटं पण त्याला हसणं, ते हसावंच लागतं खोटं खोटं. तर आपल्यासारख्याने काय हसवून, कोणाला हसवून दाखवतो आपण? अशी खुश झाली, तिला वाटलं आता आपलं नशीब उजळलं, झालं सगळं वाढून मिळत. पण ती भांडी गोळा केली, सगळे घासले धुतले, कोणाचे होते का तोच भांडे झालता माहीत नाही. पांडुरंग तिथं चिंद्रायणीत अदृश्य झाले, दिवस मावळला. आणि हे हरिभक्त परायण गावाच्या 4 पेट्या घेऊन आणल्या, जिजाबाईच्या मूर्तीवर टाकल्या, गावले घ्यायच्या ते गहू कर आणि पित्राला जीव घाल. दिवस मावळला, गव्हाच्या पेट्या. काय करेन ती बायको? आता पित्र जीव घालायचे, त्याला का कुसळ खाऊ घालायचे, काय वांब्या 4-4 वाढायच्या, आणि दिवस मावळेल कोणी पित्र जीव घालतं का? काय आहे का काय? ते काय त्याला अर्थ? बसते खाली म्हणले, आता त्यांना वाटलेले रागवणे, रागवू नको म्हणले, मी आता तुला मदत करतो. म्हणले तुम्हाला वेळ लागलं काय? काय झालं? अहो तुम्ही सगळं मग एवढा सकाळी 10-11 वाजता मोठा बाजार आणला, एवढं गठुडं आणलं, एवढं उत्तम जेवण केलं, आणि सगळा गाव जेवला, तुम्ही वाढलं, भांडे घासले म्हणले, तुम्ही म्हणले मी भांडे देऊन येतो, आणि तुम्ही हे काय मी सांगता असं? मग महाराजाला वाटलं, अरे हे काय बोलतेस तू? दोघांना संभ्रम तयार झाला. जिजाबाईला वाटलं हे मी काय पाहते, महाराजांना वाटलं हे मी काय ऐकतो. आणि मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, पांडुरंगा तू माझ्याकरता एवढा त्रास घेतला, मी फार पापी आहे, मी फार दुष्ट आहे, खूप मनाला दोष देऊ लागले. आणि मग अशा कालामध्ये जिजाबाईला म्हणले तू जेव, मी नाही जेवणार म्हणले, आता माझा पांडुरंग आल्याशिवाय मी आता जेवणार नाही. आणि मग या ठिकाणी मैपती महाराज म्हणतात, तुकयाचे करुणा ऐकोनी सत्वरी. थाप दे. तात्काळ आले पितांबरधारी, दिव्य कुंडले मकराकारी, शंख चक्र करी मंडित. भगवानी सुंदर पितांबर धारण केला, असा सावळा सगुण दिव्य कुंडले, किरीट कुंडले, पितांबरधारी भगवान तुकोबरायांच्या त्या घरामध्ये प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर महाराज तुकाराम महाराजाला काय आनंद झाला असेल. भजनातली शक्ती, आपण थोडा पारमार्थ करतो आणि देवाजवळ नासका कुसका मागतो. तुकाराम महाराजांनी पारमार्थ केला आणि पांडुरंगच मागितला. सगळ्या जगाचा मालक भगवान तुकाराम महाराजांच्या हातामध्ये होते. भगवान प्रगट झाले, एका ताटात एकूण तुकाराम महाराजां आणि एकूण पांडुरंग हे दोन्ही एका ताटात जेवत होते. काय चित्र गोड असेल महाराज, काय तुकाराम महाराजांचं भाग्य, आणि जिजाबाई तरी केवढं भाग्य, आणि त्या पांडुरंगाला तुकाराम महाराजाला वाढीत होती, केवढं भाग्य. असे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग झाले. आणि असे अनेक प्रसंग एकामागे एक आता पूर्वार्ध हा संपलेला होता. एके दिवशी तुकाराम महाराजांना या ठिकाणी कवित्वाचं स्वप्न पडलं. तो कथाप्रसंग या ठिकाणी महाराज म्हणतात. या ठिकाणी मग प्रातकाळ होताचे जाण, इंद्रायणीशी केले स्नान, श्रीमूर्तीचे करुणी पूजन, सप्रम स्तवन करीत जे.
कवित्व. कवित्व करावे कवित्व. कवित्व निमित्त भावुगे निमित्त नामदेवे केले स्वप्न माझे जागे. सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नको. तुकाराम महाराजांना स्वप्न पडलं. महाराजांचं हे पहिलं स्वप्न आहे. विश्वंभर बाबाचे स्वप्न सांगितले, आमाईचे स्वप्न सांगितले, बोलबांचे स्वप्न सांगितले, कनकाईचे स्वप्न सांगितले. सगळ्यांना स्वप्नच पडलेत. यांचा सगळा स्वप्नाचाच बाजार यांच्या घरामध्ये. सगळे स्वप्नलेच आहे. आता शेवटी तुकाराम महाराजाला स्वप्न पडलं. त्यांचं हे पहिलं स्वप्न आहे. आणि महाराजांचं स्वप्न जे इथून सुरू होतं, त्यांना स्वप्नातच गुरु भेटतात, स्वप्नातच मंत्र मिळतो, स्वप्नातच मुक्तही होतात, स्वप्नातच देवही भेटतो. मग महाराजांना स्वप्न पडलं, आपल्याला स्वप्न का पडत नाहीत? आपल्या पण पांडुरंग स्वप्न द्यायला पाहिजे. तुकाराम महाराज पांडुरंगाचे भक्त होते, आपणही पांडुरंगाचे भक्त आहेत. आपणही माळकरी आहेत, आपण पंढरपूरची वारी करतो, आपण पांडुरंगाचं भजन करतो. आपल्या काही स्वप्नात येईना देव. आपल्या स्वप्नात आली तर तुमच्या स्वप्नात येते पिंट्याची आई, आणि पिंट्याच्या आईच्या स्वप्नात येतो पिंट्याचा बाप. जास्त येतं. आमच्या स्वप्नात आलं तर डुकराचं पिलू येतं. पांडुरंग आहे ना, आमच्या स्वप्नात पांडुरंग आहे ना. काय आहे ना पांडुरंग? त्याचं कारण सांगितलं. तुकाराम महाराजांचं कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप, महाराजांचे तिन्ही तप परिपूर्ण झाले होते. 12-12 वर्षाचे असे 3 तप झाले. कायिक तप, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करे तीर्थव्रत. वाणीच्या बाबतीत महाराज म्हणतो का म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायाचे आता काम नाही, नेघे 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 माझी. महाराजांच्या मुखातून भगवंताच्या नामाशिवाय दुसरं कोणता शब्द निघत नव्हता. आणि पांडुरंगाच्या पूजेकरता, मंदिराकरता, वारीकरता हातपाय चालत होते. त्यापेक्षा शरीर दुसरं काम करत नव्हतं. म्हणजे कायिक तप, वाचिक तप. आणि तुका म्हणे म्हणा का झाले समाधान. महाराजांचं मन सदैव पांडुरंगाचंच चिंतन करत होते. आणि म्हणून असे महाराजांचं या ठिकाणी सत्य बोले मुखे किंवा अविनाश करी आपुले ऐशीन लावी मनापिशे गोविंदाचे वगैरे वगैरे असे 3 तप झाले. ज्याप्रमाणे नामा आणि राजाई यांचे अनेक संकट पांडुरंगाने दूर केले होते, त्याचप्रमाणे चोखा मेळ्याच्या घरी जाऊन भगवंतांनी ढोरं ओढली होती. ज्ञानदेवाची भिंत होऊन भिंत चालली होती. दामाजीची महार होऊन रसद पुरवली होती. मीराबाईसाठी विष घेतलं होतं. नरसिंहाची हुंडी पार केली होती. अनेक भक्तांचा उद्धार केला, अनेकाचे कामं केले. आणि असंच तुकारामाच्या हातून
एक अलौकिक काम करून घ्यायचं होतं. म्हणून स्वप्नात पांडुरंगाने भेट दिली. ऐसे जागोनी श्रीकृष्ण मूर्ती, विचार करीत आपुले चित्ती. तुका वाढेल माझी कीर्ती, हे कवित्व स्फूर्ती त्याशी द्यावे. पांडुरंगाने नामदेव महाराजांचा हात धरला आणि चल म्हणले, आज आपल्याला देऊला जायचं आहे. स्वप्नातला प्रसंग. नामदेवराला घेऊन आले तुकारामाच्या स्वप्नामध्ये आणि नामदेवे केले स्वप्न माझे जागे, सवे पांडुरंग येऊन या. तुकाराम महाराजांना डोक्यावर हात मारला. तुका उठ, तुला एक काम करायचं आहे. काय काम करायचं आहे? महाराज निद्रिस्त असताना स्वप्नात दृष्टांत दाखवला. महाराज उठून बसले, महत्त्वाची गोष्ट सांगायची. काय म्हणले? भगवान हे बघ, हा नाम आहे आणि याने नको ते उद्योग करून ठेवला. म्हटले काय केलं? त्यांनी प्रतिज्ञा केली, देवा मी तुझे 100 कोटी अभंग करील. 100 कोटी केलेच नाही. त्याने केले फक्त 84 कोटी, आपले 94 कोटी आणि 40 लाख आणि 9 लक्ष ललित लिहिलेत. म्हटले आता तर या ठिकाणी जिथं तुला आता 5 कोटी 51 लक्ष तर शिल्लक करायचे आणि ते तुला आता केले पाहिजे. तू काही ते नाही नको म्हणू नको. आणि ही भगवंताची आज्ञा. असं नामदेवरायांनी तुकाराम महाराजाला जागं केलं आणि भगवान दोघा मिळून त्याला हे सांगितलं. आणि मग असा दृष्टांत देऊन भगवान अंतर्धान पावले. पण तुकारामाला तर वाटलं कसं काय लिहिणार, मी तर शाळेत नाही गेलो. शाळेत नाही गेलो, काही लिहिता येत नाही, काही वाचता येत नाही, काही व्याकरण कळत नाही, प्रथम पुरुष कळत नाही, द्वितीय पुरुष कळत नाही, ऱ्हस्व वेलांटी कळत नाही, दीर्घ वेलांटी. लिहायचं कसं काय? मोठी पंचायत असते ती महाराज. पण त्याच्याकरता पांडुरंगाची कृपा म्हटल्यानंतर जगात अशक्य का आहे महाराज? अशक्य काही नाही. असं आहे. मी ते ग्रंथ लिहिलेत, कीर्तन मालिका आहे, ते अनेक काही लेख लिहिले आहेत. ते दृष्टांत सिद्धांत सार संग्रह ग्रंथ आहे. आमचे विद्यार्थी MA झालेत आणि आमचे प्रमोद महाराज त्यांनी शेट नीटची परीक्षा दिली. सगळे त्या कॉलेजच्या पुरी आल्या होत्या. धोत्रेचा पेपर पाहायला. हे धोत्रे एवढं कसं काय लिहू शकतो? पण तिला काय माहिती बेच्या त्या पुरीला काय माहीत होते? ते MA झाल्या सगळ्या. हा हे शेटची परीक्षा कसं काय लिहू शकतो बा? त्यांचं ते बाकीचं गेलं का हा पहिला पेपर लिहूच का शिकतो? धोत्रे हो धोतर त्याचं काय पद्धतं गमळायचं थोडासा राहिला तो. इतका शहाणा नाहीच तसा तो. ते पेपर पाहायला आले, त्याचा तो पोशाख आणि त्याचं ते पाहिलं लिहिलेलं तर ते अचंबित पडले. पण आज माझा अनुभव आहे. आमच्या आश्रमामध्ये पोरं आहेत, ते आता तिथं पोरं आहेत 70 पोरं आहेत. त्यात ते अर्धी शाळेत जातात, अर्धी बाहेरून परीक्षा देतात मुक्त विद्यापीठच्या. ते शाळेत नाही जात कधी. पण तरीसुद्धा रिगलवर जाणाऱ्याच्या पोरांच्यापेक्षा त्यांचे पहिले नंबर येतात. त्याच्या खूप पुढे असतात ते. का? त्यांचे गीतापाठ आहे, गीतापाठ आहे, मालिका पाठ आहे, रोजचं भजन आहे, रोजचं नित्यनेम आहे. त्यांची ती धारणा, आमची धारणा एवढी तगडी. पानाची पानं पाठ आहेत. माझ्या अजून म्हातारपणी सगळे पानाचे पानं पाठ आहेत. त्या गवळणी जर तुम्हाला म्हटल्या ऐकलं तुम्ही तर अचंबित होतं आहे ते माणूस. मला आश्चर्य वाटतं. मी जे पुस्तकं लिहिलेत ना, आता मी 4थी शिकलेलो मला व्याकरणाचं कशाचं काय आलं काय? आता संस्कृत शिकलो तो भाग वेगळा. पण ते पुस्तकं भले पाहून ते अचंबित विचार या माणसांनी 4-4थीच्या माणसांनी लिहिले कसे? अरे माणूस लिहित नाही, ती पांडुरंगाची कृपा आहे. ती पांडुरंगाची शक्ती असते, ती सरस्वतीची शक्ती असते. आम्ही फार चांगलं लिहावं आणि आमच्या लोकांनी वाचवा ही आम्हाला अक्कल नाही ती. पण त्याची इच्छा जेव्हा तुकाराम महाराजांच्या हातामध्ये जिव्हेवरती सरस्वती बसली आणि हातामध्ये त्या लेखणीत सरस्वती जाऊन बसली, ती काय करणार नाही महाराज. आणि मग महाराजाला जागे झाल्यानंतर त्यांच्या मनात येऊ लागले, अतिशय आनंद झाला. जसं एखादा मनुष्य दिवटी मागायला जावून गबस्तीत प्रगट व्हावा, जसं एखाद्याने एवढं औषध मागावून त्याला अमृत संजीवनी मिळावी, व तसं त्याप्रमाणे एखादं पद मागावं तर त्याला आढळपद प्राप्त व्हावं. तसंच जसं उपमन्यूला दुधाचा कप मागायला गेला आणि त्याला सागर मिळाला, दुधाचा सागर, तसं महाराजांना झालं.
अतिशय आनंद झाला. तो कयासी उल्हास तैशी चरिते जिव्हाग्री बैसली सरस्वती. आता अशक्य काय? जिव्ह्याची शेंडेवरती सरस्वती येऊन बसली. अशक्य काय महाराजाला त्या काळात? कवित्वाशी प्रारंभ केला प्रीती आणि सप्रेमती आपुलिया. आणि मग महाराजांनी कवित्वाला सुरुवात केली. महाराज शालेय शिक्षण काही नाही, मार्गदर्शन काही नाही, कसं लिहावं हे माहीत नाही. कितीही शिकलेला मनुष्य असला तरी त्याला लिहिता येतं असं नाही. लिहिणं ही कला फार कठीण असते. त्याच्यापेक्षा पहिली वळ लिहिली, दुसरी वळ, तिसरी वळ काय लिहावी? त्या लिहिण्यापेक्षा त्याच्या डोक्यात कल्पनाशक्ती 10 पट अशी उभी राहावी लागते. तो ते लेखणीतून 10 पट कल्पना डोक्यात उभ्या राहिल्या तेवढी त्याला 1-2 पट त्याच्या लेखणीतून बाहेर येते. मग त्या व्यक्तीची उंची त्याच्या लेखणीतून, त्याच्या भाषेतून, वाक्यरचनेतून, त्यातून, त्या सिद्धांतातून ती प्रतीत होत असते. आणि मग त्यासाठी भगवंताची कृपा सरस्वतीत मुखात येऊन बसली. आणि मग काय महाराज तुकाराम महाराजांनी अशा त्या सगळ्या ग्रंथाचं ते अवलोकन तर केलं होतं. मग जसं व्यास महर्षीने भागवतामध्ये भगवान गोपाल कृष्णाच्या लीला अतिशय मनोरमने लिहिल्यात. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. अशा तुकाराम महाराजांनी गाथ्यात काय बाळक्रीडा लिहिली, गवळणी, गोकुळाचं चरित्र, नाना प्रकारचे सिद्धांत, प्रपंचा ज्या माणसाला बायकोशी कसं बोलावं, शेजाऱ्याशी कसं वागावं, शेत कसं पेरावं, बैल कसे चारावेत, राखण कसं करावं, काय लिहिलं नाही. आऊत कसं हाकावं, पेरणी कशी करावी, शेत कसं काढावं, काय व्यापार कसा करावा, दुकानदारी कशी करावी. महाराजांनी गाथ्यात काही शिल्लक ठेवलं नाही. प्रपंच करायचा असेल, बायको संग कसं बोलावं हे भागवत वाचा तुम्ही, गाथा वाचा, गाथे वाचा. बायकोशी कसं बोलावं, आईशी कसं बोलावं. त्याने जर गाथा भागवत वाचलं तर बायकोचं आणि त्याचं कधी भांडण होणार नाही. बायकोला कसा आदर दिला पाहिजे, तिची पत्नी असते ती लक्ष्मी म्हणून कशी, हे सगळं लिहिलं असतं संतांनी. तुकाराम महाराजांनी तसं सगळं खूप लिहिलं असं. आणि तुकाराम महाराजांचं त्यांना या ठिकाणी सगळं कवित्व स्फुरू लागलं. महाराजांचे अभंग झाले, लोक गायला लागले. आणि मग जिकडे तिकडे महाराजांची कीर्ती झाली. लोक अभंगातून, भजनातून त्यांचे पद अभंग गाऊ लागले. महाराजांची कीर्ती झाली. आणि मग आता कोणीतरी पोटात गोळा उठणं साहजिकच असतं. काही कारण नसताना जळणारी माणसं जी असतात, जे आपल्यावर जळतात, त्या माणसाला फक्त एक तुमचं अस्तित्व एवढंच लय झालं. त्याच्या पुढे तुम्ही उभे राहिले. जळणाऱ्या माणसाला कशाची आवश्यकता लागत नाही. आणि हे कोणला चुकलं? कोणला चुकलं नाही. धर्मराजा, मीराबाई, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, कोणी असेल आमसारखे महाराज, छोटे मोठे, कोणी एखादी गावातले सज्जन, एखादी पतिव्रता स्त्री, आताही सज्जन एखादी स्त्री, काही लोकांना त्याचा खूप त्रास होतो. तसं तुकोबारायांच्याबद्दल खूप त्रास होऊ लागला. आणि मग जसं पतिव्रता पाहिल्यानंतर शिंदळीच्या डोक्यात तिळीक उठते. आणि वैराग्यवान मनुष्य पाहिला का भोगे माणसाला त्रास होतो. कर्तवान मनुष्य पाहिला की आळसा माणसाला त्रास होतो. आणि सत्यत्वाचा सत्य माणूस पाहिला का लाबाडाला त्रास होतो. हा निसर्ग ठरलेला आहे. असाच प्रकार त्या ठिकाणी दीवमध्ये झाला आहे. आणि मग असा दीवच्या त्या कालामध्ये मंबाजीचा उपद्रव सुरू झाला तुकाराम महाराजांना. महाराज तो मंबाजी बाबा ब्राह्मण पाही
काय केले जळचरी धीवर त्यांच्या घातावरी हातो ठाईचा विचार आहे या ते वैराका मंबाजी बुवा आणि तुकाराम महाराज यांचं मोठं चरित्र आहे. पण मला वाटतं हे सगळं सांगणं होणार नाही आणि झालं सांगणं तरी माझं डिझेल संपलं. मला कीर्तन करायचं आहे आज, ते काही पुरणार दिसत नाही. आत्ताच पार गाडी बुडबुड करायला लागली. पुढे 2 तास कीर्तन करायचं आहे, त्यामुळे इथं थांबलेलं बरं. 6 वाजलेत, पुढे हरिपाठ करायचा आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. चला, कोण आरतीवाले आहेत या इकडं. दान दे गा देवा तुझा विसरण भावा गायीन आणि संपदा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चित. म्हणा सर्वजण म्हणा. पाय दाखविया राघवे सागरात आषाढ पाविले गणिते का तुझा प्रति आहे या संतासी निर्विहेची मज दे. तुका म्हणे आता उदार तो होय या संतासी निर्विहेची मज दे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. हात जोडा म्हणा. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा सदैव वैकुंठगमन सोहळा आणि या सोहळ्यातील जे शताब्दी वर्ष. उठू नका, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, आज लवकर कथा संपल्या. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं हे चरित्र कथा